आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज नाशिकमधनं आहे। नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला उद्या मोठं खिंडार पडणार असल्याचं कळतंय। सुधाकर बडगुजर, बबन घोलप या दोघांसह 15 पेक्षा अधिक माजी नगरसेवक भाजपत प्रवेश करतील अशी माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळतेय। पालिका निवडणुकीत एक हाती सत्ता मिळवण्यासाठी गिरीश महाजनांनी खेळलेली ही सर्वात मोठी खेळी मानली जाते। त्यामुळे उबाठाला मोठा धक्का नाशिकमध्ये उद्या बसेल। परंतु सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाला भाजपमधला अंतर्गत विरोध कमालीचा वाढलाय। भाजपच्या आमदार सीमा हिरेनी व्हॉट्सअप स्टेटस आणि सोशल मीडियावरच्या पोस्टच्या माध्यमातून सुधाकर बडगुजर यांच्या विरोधाची भूमिका कायम ठेवली आहे। त्यामागचं कारणही तसंच आहे। नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून सुधाकर बडगुजर आणि भाजपकडून सीमा हिरे यांच्यात लढत झाली। त्यात सीमा हिरे यांनी बडगुजर यांचा पराभव केला। त्यावेळी दोघांमध्ये टोकाचा संघर्ष पेटला। त्यामुळे हिरेंनी विरोध केलाय, तर बडगुजर यांनी भाजपच्या दिशेनं आधीपासूनच पावलं टाकायला सुरुवात केली आहे। सुधाकर बडगुजर यांनी नाशकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची 2 जून रोजी जाहीरपणे भेट घेतली। त्यावेळीच बडगुजर भाजपच्या मार्गावर असल्याचं स्पष्ट झालं। परिणामी ठाकरेंच्या शिवसेनेनं 4 जून रोजी बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी केली। विशेष म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेकडून बडगुजर यांच्या नाराजीबाबत सारवासारव सुरू असताना संजय राऊतांचा फोन आला आणि हकालपट्टीची घोषणा करण्यात आली। हेच बडगुजर संजय राऊत यांचे कट्टर समर्थक होते। संजय राऊत जेलमध्ये असताना बडगुजर यांनी त्यांची भेट घेतली होती। संजय राऊतांनीच नरकातील स्वर्ग या पुस्तकात बडगुजर भेटायला आल्याचा उल्लेख केला। राज्याचे मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री आणि तत्कालीन भाजप आमदार नितेश राणेंनी विधानसभेत सुधाकर बडगुजर आणि डी कंपनीतल्या सलीम कुत्ताचे फोटो विधानसभेत झळकावून गंभीर आरोप केले होते, सनसनाटी निर्माण केली होती। 2023 मध्ये काय वाद झाला होता त्यावर एक नजर टाकूया। 2 वर्षांपूर्वी सुधाकर बडगुजर आणि दाऊद इब्राहिमच्या डी कंपनीतल्या सलीम कुत्ताचा व्हिडिओ समोर आल्यानं राजकीय वादळ उठलं। भाजप आमदार नितेश राणेंनी सलीम कुत्ता आणि सुधाकर बडगुजर यांचे फोटो विधानसभेत झळकावले। त्यानंतर तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटीची स्थापना केल्याची घोषणा केली। तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत गिरीश महाजन यांचा फोटो दाखवला। फोटो सलीम कुत्ता सोबतचा आहे असा दावा खडसेंनी केला। सुधाकर बडगुजर यांच्यावर कारवाई होते, मग महाजन यांच्यावर का नाही असा सवाल एकनाथ खडसेंनी उपस्थित केला। एकंदरीतच 2 वर्षांपूर्वी सलीम कुत्तावरून बडगुजर आणि महाजनांवर प्रचंड टीका आणि आरोप करण्यात आला। आता दोन्ही नेते एकाच पक्षात दिसण्याची चिन्ह आहे। मात्र सीमा हिरेंचा विरोधाचा सूर कायम आहे। त्यामुळे भाजपमध्ये सगळं काही आलबेल नसल्याचं स्पष्ट आहे। साहजिक आहे, सीमाताईंच्या विरोधात 2 वेळा जो उमेदवार लढलेला आहे, त्या उमेदवार लढल्यानंतर त्यांना ते वाटणं साहजिक आहे त्यांचं, आणि त्या मतदारसंघातल्या ज्या प्रतिक्रिया आहे त्या प्रतिक्रिया त्यांच्या शब्दातून येतात आहे। परंतु ज्या वेळेस भारतीय जनता पार्टी एखादा विषय ठरवते, प्रदेश किंवा केंद्रीय स्तरावर ठरवलेला असतो, तो विषय आम्ही करतो। स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला कडाडून विरोध केला। मात्र नंतर त्यांचा विरोध मावळला। वरिष्ठ जो निर्णय घेतील तो मान्य राहील असं नाशिक शहर भाजपकडून सांगण्यात आलं। परिणामी सीमा हिरे आता काय करणार आणि सुधाकर बडगुजर यांचे सलीम कुत्ता सोबतची लिंक असल्याच्या नितेश राणेंच्या आरोपांवर भाजप काय सारवासारव करणार हा प्रश्न निर्माण झालाय। संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।